एकनाथ शिंदेंना विश्वासात न घेता पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली का असा सवाल आता उपस्थित होतोय आणि त्याला कारण ठरलंय ते म्हणजे नाशिक आणि रायगडचं स्थगित करण्यात आलेलं पालकमंत्रीपद। पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 24 तासातच रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या स्थगितीची घोषणा ही करण्यात आली। एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना फोन गेल्यानंतर फडणवीसांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिल्याचं समजतंय। एकनाथ शिंदेंनी भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी केल्याचं समजतंय। रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना आणि नाशिकचं पालकमंत्री पद गिरीश महाजनांना देण्यात आलं होतं, जे आता स्थगित करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहे। राजू, नेमका आता या सगळ्याकडे आता कसं बघायचं? सिद्धेश, आपण पाहतोय का पालकमंत्री पदाचा जो काही वाद आहे तो टोकाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दोन पालकमंत्री पदांसाठी जी आहे ती स्थगिती दिलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की रायगडचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी भरत गोगावले जे आहे ते नेहमीपासून आपल्याला आग्रही पाहायला मिळत होते आणि नाशिकसाठी सुद्धा दादाजी भुसे जे आहे ते आग्रही होते। मात्र दोन्ही ठिकाणी जे आहे ते शिवसेनेला पालकमंत्री पद मिळून नाही, त्यामुळे हे पालकमंत्री पदाची यादी जाहीर करताना एकनाथ शिंदेंना विश्वासात घेतलं नाही का अशा प्रकारची जी आहे ती चर्चा सुरू आहे। खरं तर आपण पाहतोय जर एकनाथ शिंदे यांना जर विश्वासात असेल तर आपण पाहतोय की अशा प्रकारची आंदोलन जे काही केलेली आहेत किंवा शिवसेनेकडून जे काही प्रतिक्रिया येते ती कशामुळे येते तो हा प्रश्न आहे। त्यामुळे कुठेतरी खाजगीमध्ये शिवसेनेचे नेते जे आहेत ते नाराजी व्यक्त करतायत की आम्हाला विश्वासात घेतलं गेलेलं नाही। मात्र आता दोन्ही ठिकाणची जी आहे ती पालकमंत्री पदांना स्थगिती दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरं गडचिरोलीचं पालकमंत्री पद सुद्धा जे आहे ते एकनाथ शिंदेंना पाहिजे होतं अशी सुद्धा सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या पदासाठी जे आहे ते आग्रही होते, मात्र त्यावेळी त्यांना कुठेतरी मुख्यमंत्री हे सगळ्या राज्याचे असतात, त्यामुळे पालकमंत्रीपद कुठल्या जिल्ह्याचं स्वीकारून अशा प्रकारचा सूर महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता आणि आता जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी आता आपल्याकडे ठेवलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की एकनाथ शिंदे याच्यावरून सुद्धा नाराज आहेत अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। आता रायगड असेल किंवा अगदी नाशिक असेल या दोन्ही ठिकाणी स्थगिती दिलेली आहे। मात्र हा निर्णय जो आहे तो लगेच होणार नाही, तर मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर जे आहे त्यावरती निर्णय होणार आहे। मात्र या दोन्ही याच्यावरती अजूनही शिवसेनेचे दोन्हीही मंत्री आग्रही आहेत, त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। कारण सगळ्या पालकमंत्री पदाची जी आहे ती यादी जाहीर झालेली आहे, सगळ्यांनी आपली कामं जी आहे ती सुरू केलेली आहे। मात्र दोन पदांचा जो आहे तो वाद आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पाहतोय की मागच्या महायुती सरकारच्या काळात सुद्धा भरत गोगावले यांनी विरोध केलेला होता, आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात येऊन अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती। त्यामुळे नक्कीच राजू, आता या नेमका आता पालकमंत्री पदासंदर्भातला हा तिढा लवकरात लवकर सुटेल अशी आशा बाळगूयात। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।